सांगलीत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन साठा प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर असून त्याचा शोध घेतला जात आहे। तसेच नशा करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। दरम्यान आज काही संशयितांकडे महात्मा गांधी पोलिसांनी चौकशी केली असून 20 जणांची यादी पोलिसांसमोर आली आहे। लवकरच धक्कादायक माहिती समोर येईल असं पोलीस सूत्रांकडून समजतं आहे। तपासात आणखीन गोष्टी कळतील आपल्याला। आरोपीचा PCR हा मला वाटतं उद्यापर्यंत आहे, 4 दिवस आहे तो। हां, आरोपीच्या PCRमध्ये आपल्याला आणखीन काही धागेदोरे मिळतात ते बघू आणि त्याप्रमाणे आम्ही आणखीन पथकं बनवून वेगळ्या ठिकाणी तपासामध्ये पाठवू। आहे तशी आमच्याकडे काही पुढं माहिती, त्याच्यावर वर्कआउट करून आम्ही लवकरच यामध्ये आणखीन आरोपी असले बघू। ते इंजेक्शन घेणाऱ्यांची काही चौकशी आपण करतोय, त्यांचं काय ताब्यात? त्यामध्ये जे काही आपल्या आणखीन त्या दिवशी आरोपी बनवले होते, काही जण त्याचे डायरेक्ट बेनिफिशरी होते की त्यांना ते स्वतः इंजेक्शन वापरत होते आणि काही जण त्यामध्ये चेन, त्या सप्लाय चेनमध्ये त्यांचा रोल होता, ते पुढं पुरवठा करायचे। तर आणखीन याचा मेन सप्लायर कोण आहे, आपल्या जिल्ह्यातून हा सप्लायर कुठून यायचा, ते सगळं तपासामध्ये निष्पन्न होईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।